हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका युअर हिस्ट्री एज्युकेटर स्वागत करते ग्लोबल ऑनलाईनवर। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सातवाहन राजवंश सोबतच हर्षवर्धन आणि त्यांचे प्रशासन। या सगळ्यांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे। ठीक आहे, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट या चॅनलवर नवीन असणार त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे की MS सेट 2022 ची जी एक्झाम होणार आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन या चॅनलवर फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे। हा आमचा ॲप आहे जो तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हिस्ट्री हा सब्जेक्ट यावर दिसेल, ज्यामध्ये हिस्ट्रीचा संपूर्ण कोर्स ॲपवर लॉन्च करण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळेल, डेली संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळेल। या नोट्स जे आहे दोन्ही लँग्वेजमध्ये असेल, म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये। मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे PYQ असेल, सोबतच टेस्ट सिरीज आणि सरावासाठी MCQ। ठीक आहे, या सगळ्या जे सोयी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार। हा जो कोर्स आहे त्याची फीस आहे 7,000 रुपये। ठीक आहे, परंतु डिस्काउंट असल्यामुळे तुम्हाला 4,000त हा कोर्स बाय करता येईल। सोबतच पेपर 1च नाही तर पेपर 2च नाही तर पेपर 1 सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे या 4,000 मध्ये। ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही हा कोर्स परचेस कराल तेव्हा हे सगळे जे लेक्चर्स आहे आणि नोट्स आहे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये त्या अनलॉक होणार आणि त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता। ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला या व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा किंवा तुम्ही कॉलही करू शकता। ठीक आहे, किंवा ही जे आमचं ॲप आहे ग्लोबल ऑनलाईन यावरही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे हा ॲप आहे ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आणि सगळ्या प्रकारचं तुम्हाला गायडन्स माझ्याकडून मिळेल। सोबतच फ्री इव्हॅल्युएशन टेस्ट आहे। जर तुम्ही माहीत करायचं असेल की कितपत आपला अभ्यास केलेला आहे किंवा झालेला आहे एक्झामसाठी येणाऱ्या, तर तुम्ही हे फ्री इव्हॅल्युएशन टेस्ट आजच द्या। हे फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, यासाठी कोणतेही तुम्हाला पेड करावे लागणार नाही। म्हणून हा टेस्ट जे आहे तो लवकरात लवकर द्यावे आणि आपलं कितपत इम्प्रूव्हमेंट झाली आहे अभ्यासाची ते बघावे। ठीक आहे, चला तर मग आजच्या आपल्या लेक्चरकडे वळूया। आजचा आपला टॉपिक आहे सातवाहन वंश। ठीक आहे, सातवाहन वंश हा जो वंश आहे तो पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू साठी महत्त्वाचा आहे। ठीक आहे, कारण यामधून सुद्धा क्वेश्चन विचारलेले आपल्याला दिसून येतात। सातवाहन जे वंश आहे ते ब्राह्मण लोक होते, म्हणजे या वंशाचे जे लोक होते ते कोण होते तर ब्राह्मण होते। ठीक आहे, आणि यांची राजभाषा काय आहे तर प्राकृत आहे। लक्षात घ्या, प्राकृत आहे। ठीक आहे, प्राकृत आहे। नंतर सातवाहन म्हणजे काय तर सिंह ज्यांचं वाहन आहे असे कोण, असे सातवाहन। ठीक आहे, यामध्ये एकूण 23 राजे होऊन गेले, परंतु पुराण काय म्हणते, पुराणानुसार सातवाहन वंशामध्ये एकूण 30 राजे होऊन गेलेले आहे। आणि हा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे की पुराणानुसार सातवाहन काळात किती शासक होऊन गेले। ठीक आहे, तर 30 हे असं आपलं आन्सर असणार आहे। तर सातवाहन वंश जवळपास 300 वर्षापर्यंत त्यांनी काय केला, दक्षिणेवर सत्ता केली। हा जो सातवाहन वंश आहे तो दक्षिणेत स्थापन झालेला होता। पहा, हा दक्षिणचा साईड आहे। यामध्ये हा जो भाग आहे यामध्ये खारवेलचा चेदी वंश शासन करत होता आणि तिथून जे असा आहे, आणि हा थोडा भाग जर आपण सोडला तर या संपूर्ण भागावर कोणाचं होतं राज्य, तर या संपूर्ण भागावर कोणाचं, सातवाहनाचं शासन आपल्याला दिसून येणार या संपूर्ण भागावर। ठीक आहे, अशा प्रकारे सातवाहन वंश आहे। ठीक आहे, सोबतच आपल्याला दिसेल की सातवाहन वंशाचे जे संस्थापक आहे ते आहे सिमुक। ठीक आहे, कोण आहे, सिमुक वंशाचे संस्थापक सातवाहनाच्या। सिमुक जे आहे, म्हणजे सातवाहन वंशापूर्वी मगधवर कोणाची सत्ता होती तर कण्व वंश राज्य करत होता। आणि या कण्व वंशातील सुशर्मन हा जे शासक आहे त्यांची हत्या करून सिमुक यांनी काय केलं, सातवाहन वंशाची सत्ता स्थापन केली। ठीक आहे, यानंतर सिमुक नंतर त्यांचे भाऊ आले, कृष्ण शासक झाले।
कृष्ण का बरं त्यांचे भाऊ? कारण त्यांचा जे मुलगा होता तो कसा होता? अल्पवयीन होता. त्यामुळे शासन करण्यासाठी त्यांचे भाऊ कृष्ण प्रथम सत्तेवर आले. त्यानंतर आले सातकर्णी प्रथम, आणि सातकर्णी प्रथम खूप जास्त महत्त्वाचे आहे. कारण सातकर्णी प्रथम जे आहे त्यांच्यावर आपल्याला खूप सारे अभिलेख दिसतात, ज्यामध्ये आपण नाणाघाट अभिलेख आणि नाशिक अभिलेख सोबतच जोगलथंबी जे मुद्रा मिळाली आहे ते, आणि कार्ली, यातून सुद्धा आपल्याला कोणाचं? सातवाहन प्रथम यांच्याविषयी काय मिळते? माहिती मिळते. आणि जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे ते पॉईंट पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण अभिलेख पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. सातकर्णी प्रथम जे आहे ते असे प्रथम शासक आहे ज्यांनी सातकर्णी, शातकर्णी ही काय उपाधी धारण केल्याची आपल्याला दिसून येते. सोबतच त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी प्रतिष्ठान ही राजधानी बनवली. ही जी गोष्ट आहे ती तुम्ही सुरुवातीला जेव्हा टॉपिक सुरू करता तेव्हा वरती काय करत जा? राजधानी लिहून घेत जा. ठीक आहे. सातकर्णी प्रथम यांचा विवाह अंगीय राजकुमारी जी आहे नायनिका किंवा नागनिका यांच्यासोबत झालेला होता. ही जी अंगीय राजकुमारी होती ती मराठी होती. ठीक आहे. तर त्यांचा विवाह नागनिका यांच्यासोबत झाला होता, आणि नागनिका यांनीच काय? नाणाघाट अभिलेख त्यांनी उत्कीर्ण केल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. हे जे नाणाघाट अभिलेख आहे तो पण महत्त्वाचा आहे, कारण त्यातून आपल्याला सातकर्णी प्रथम यांच्याविषयी माहिती मिळते. आणि नाणाघाट अभिलेखामध्ये सातकर्णी प्रथम जे आहे त्यांना दक्षिणापती म्हणजे दक्षिणाचा स्वामी, अप्रतिहत चक्र, ठीक आहे, आणि सिमुक वंशाचा धन, हा आपण रिपीट करत आहे. या अगोदर आपण जेव्हा अभिलेख अभ्यासले त्यामध्ये आपण नाणाघाट अभिलेख हा सुद्धा टॉपिक अभ्यासला आहे. ठीक आहे. याशिवाय पहा, त्यांनी 2 अश्वमेध यज्ञ केले, सोबतच एक राजसूय यज्ञ केल्याची ही माहिती आपल्याला मिळते. सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्यांचे जे 2 पुत्र होते त्यांचे नाव आहे शक्तिश्री आणि वेदश्री. हे दोघे त्यांची मुलं होते, पण हे काय होते? अल्पवयस्क होते. त्यामुळे राज्यकारभार नायनिका यांनी चालवल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे पहा, सातवाहन काळामध्ये स्त्रियांना फार महत्त्वाचे स्थान होते, आणि पहा ते शासन सुद्धा करू शकत होता. ठीक आहे ना. सातकर्णी प्रथम नंतर जे आहे सातकर्णी द्वितीय शासन करायला आले. नंतर आपिलक हे जे आहे ते शासक झाले. त्यानंतर हाल हे शासक झाले, आणि ह्या दोघांपैकी हाल जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण हाल जे आहे त्यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे संगीत क्षेत्रात. ठीक आहे. संगीतामध्ये त्यांनी कसं खूप म्हणजे साहित्यिक क्षेत्रात त्यांनी काय केलं? खूप जास्त प्रगती घडून आणली, आणि त्यांनी स्वतः रचना लिहिली आहे ज्याचं नाव आहे गाथा सप्तसती. ठीक आहे. गाथा सप्तसती, ज्याला सप्तसई सुद्धा म्हणतो. आणि ही जी रचना आहे ते त्यांनी प्राकृत भाषेमध्ये रचलेली दिसते. कोणत्या भाषेमध्ये? तर प्राकृतमध्ये. ठीक आहे. आणि सोबतच गुणहाड्य जे आहे ज्यांची रचना आहे बृहत कथा, ते सुद्धा हालाचे काय? जे राजा हाल होते त्यांचे समकालीन होते. पहा, जे हाल आहे त्यांचे सेनापती यांनी काय केलं? लंका विजय केले होते. कोणी? त्यांच्या सेनापतींनी. ठीक आहे. लंका विजय केली. त्यानंतर त्यांनी लंका नरेश जे आहे त्यांच्या पुत्रीचं नाव काय? तर लीलावती सोबत त्यांनी काय केलं? विवाह केल्याचं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला हालच्या काळात सुद्धा सातवाहन संघर्ष दिसते, आणि यांचा विवाह श्रीलंकन राजकुमारी लीलावती सोबत झाला. तसंच त्यांची आणखीन एक रचना आहे लीलव्य. ठीक आहे. कोणती रचना आहे तिची? त्यांची लीलव्य. ही जी त्यांची रचना आहे त्यांच्या सैनिकी उपलब्धीविषयी माहिती देत असते. ठीक आहे. यानंतर मग काय? हाल जे आहे, हाल नंतर शासन करण्यासाठी गौतमीपुत्र सातकर्णी आले, आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांची कारकीर्द महत्त्वाची आहे. तसेच हे सातवाहन काळातील पहिले शासक आहे ज्यांनी आपल्या आईचं नाव कसं समोर लावलं, म्हणजे गौतमी हे त्यांच्या आईचं नाव होतं, गौतमी बल्लश्री. ठीक आहे. त्यांचं नाव त्यांनी काय केलं? समोर लावलं, म्हणून काय झालं? गौतमीपुत्र सातकर्णी. आणि यांची जी आई आहे गौतमी, त्यांचंच एक अभिलेख आहे ज्याला आपण म्हणतो गौतमी बल्लश्री
यांचा नाशिक गुहा प्रशस्ती लेख. ठीक आहे, हे कोणाचा आहे तर त्यांच्या आईने लिहिला आहे. कोणासाठी तर गौतमीपुत्र सातकर्णीसाठी. सोबतच हा जो अभिलेख आहे यामधून आपल्याला गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याविषयी माहिती मिळते आणि सोबतच वशिष्ठपुत्र पुलवामी जे आहे, हा जो अभिलेख आहे तो विशेषतः कोणाच्या कारकिर्दीमध्ये लिहिला गेला तर वशिष्ठपुत्र पुलवामीच्या. ठीक आहे, म्हणजे यानंतर जे शासक झाले म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी जे आहे त्यांचे मुलाच्या कारकिर्दीमध्ये हा लिहिला गेला अभिलेख. परंतु यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याविषयी आपल्याला माहिती दिसून येतं. ठीक आहे, आता जे गौतमीपुत्र सातकर्णी आहे त्यांनी काय केलं, त्यांनी जे यापूर्वी जे त्यांचं मान सन्मान जे कमी झालेला होता ते पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न कोणी केला तर गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केला. ठीक आहे, आणि सोबतच त्यांच्याविषयी माहिती आपल्याला कारले दोन अभिलेखातून मिळते. एक आहे कारले आणि दुसरा आहे नाशिक गुहा अभिलेख. ठीक आहे, पहिला जो आहे कारले अभिलेख, यामध्ये काय माहिती मिळते आपल्याला तर बौद्ध भिक्षू जे आहे त्यांना कर्जत जे ग्राम आहे ते दान दिल्याची माहिती मिळते. आणि दुसरा आहे जोगलथंबी मृदभांड. यातून नाही का आपल्याला मुद्रा भंडार जोगलथंबी मुद्रा भंडार जी आहे त्यातून आपल्याला काय मिळते तर त्यावेळेसची खूप सारी आपल्याला नाणी मिळतात, जे यावर नहपान आणि सातकर्णी यांचं सोबत सोबत नाव कोरलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवावी. ठीक आहे, तर पहा गौतमीपुत्र सातकर्णी जे आहे त्यांनी वेनकटक नावाचा एक नगर स्थापन केला. म्हणूनच त्यांना काय म्हणतात वेनकटकचा स्वामी असे सुद्धा म्हटलेले आहे. आणि पुत्र सातकर्णी यांचं जे नाशिक अभिलेख आहे त्यामध्ये आपल्याला माहिती मिळते की शक क्षत्रप नहपान जे आहे. आता शक कुठून आले तर पहा, हे थोडंसं तुम्ही क्लिअर करून घ्या. पहा, आपल्याला शकांच्या पण वेगवेगळ्या शाखा दिसतात. ठीक आहे, तक्षशिलाची शाखा, उज्जैनीची आणि नाशिकचे, असे आपल्याला वेगवेगळे काय दिसतात शकांच्या पण काय शाखा दिसतात. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण नाशिकची जी शाखा आहे त्यांचे संस्थापक होते भूमक. ठीक आहे, भूमक जी आहे त्यांचे जे उत्तराधिकारी झाले ते नहपान झाले आणि नहपान सोबत गौतमीपुत्र सातकर्णी यांचं काय झालं संघर्ष झाल्याचं दिसून येते. ठीक आहे, याच्याबद्दल माहिती आपल्याला जे सातकर्णी यांचा नाशिक गुहा अभिलेख आहे यातून मिळत असते. ठीक आहे, सोबतच त्यांनी जे विजय प्राप्त केली आणि सोबतच बौद्ध भिक्षूंना जे भूमिदान दिलं त्या संबंधित माहिती आपल्याला कशातून मिळते तर या अभिलेखातून मिळत असते. अशा प्रकारे गौतमीपुत्र सातकर्णी आहे जे खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या माहिती आपल्याला अभिलेखातून मिळते. नाशिक अभिलेख सोबतच आपल्याला कारले आणि जोगलथंबी मृदभांड यातून सुद्धा त्यांची माहिती मिळत असते. ठीक आहे, यानंतर आहे वशिष्ठपुत्र पुलवामी. हे जे सातकर्णी आहे त्यांचे पुत्र आहे आणि हे कोणाचे समकालीन होते शक शासक जे रुद्रदामन आहे त्यांच्याचे हे समकालीन होते. ठीक आहे, ठीक आहे, तर बघा वशिष्ठपुत्र जे पुलवामी आहे यांच्या काळात सुद्धा शक शासक आणि जे सातवाहन शासक आहे यांच्यामध्ये संघर्ष झाला. आणि वशिष्ठपुत्र पुलवामी यांच्या कारकिर्दीमध्ये कोण शक राज्य करीत होते तर पहा रुद्रदामन हे त्यांच्या समकालीन होते. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि या दोघांमध्ये काय झालं आपल्याला संघर्ष झाल्याचे दिसते, ज्यामध्ये काही प्रदेश जे आहे वशिष्ठपुत्र पुलवामी यांना काय गमवावे लागले होते. ठीक आहे, आणि या संघर्षाचाच एक परिणाम असा की त्यांना रुद्रदामनच्या मुलीसोबतही विवाह करावा लागला. कोणाला तर पुलवामी यांना. वशिष्ठपुत्र पुलमावी यांनी नाही का लग्न केलं होतं कोणाशी तर रुद्रदामन यांच्या मुलीशी. पण तरीही शक आणि सातवाहन यांचा संघर्ष संपला होता का वैवाहिक संबंधानंतरही तर संपलेला नव्हता, तो जसंच्या तसंच त्यांची स्थिती होती. ठीक आहे, आणि पुलवामी यांचं महत्त्वाचं आणखीन एक आहे तर त्यांचे जे शिक्के आहे त्यावर पतवारे चिन्ह दिसते. आता पतवारे चिन्ह म्हणजे काय तर जहाजांचं चिन्ह दिसते. यावरून आपण काय म्हणू शकतो की पहा त्यांची जी नौशक्ती होती, नौशक्ती म्हणजे काय जलशक्ती, म्हणजे त्यांना
जहाज बांधणी वगैरे त्यांच्या वेळेस अवेलेबल होता आणि त्यांना याबद्दल माहिती सुद्धा होती आणि सोबतच व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारही त्यांचं चालत होता. त्यामुळेच आपल्याला जहाज चिन्ह असलेली मुद्रा सुद्धा मिळालेली आहे. तसंच पुलवामी यांनी दक्षिणामध्ये सुद्धा विस्तार केला आणि एक नवनगर म्हणून नगराची स्थापना केली. म्हणूनच त्यांना नवनगरचा स्वामी असे सुद्धा म्हटले जातात. सातकर्णी वशिष्ठपुत्र पुलवामी नंतर शिवश्री सातकर्णी, शिवस्कंद सातकर्णी आणि यज्ञश्री सातकर्णी अशा प्रकारचे शासक झाले. यापैकी जे यज्ञश्री सातकर्णी आहे ते थोडा कसे इम्पॉर्टंट ठरतात. का बरं? कारण त्यांनी जे आहे सातवाहन शक्ती जे प्रतिष्ठा आहे ते बनवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ठीक आहे, परंतु तरीही तेवढं काही त्याचं आपल्याला इम्प्रूव्हमेंट झालेली दिसत नाही. आणि लास्ट जे शासक होते सातवाहन घराण्याचे ते होते पुलवामी तृतीय. ठीक आहे, हे लास्ट शासक आहे पुलवामी तृतीय. ठीक आहे, अशा प्रकारचे सातवाहन शासक झाले, ज्यामध्ये सातवाहन जे वंश आहे त्यांचे संस्थापक कोण? तर सिमुक आहे. त्यानंतर कृष्ण झाले. ठीक आहे, त्यानंतर सातकर्णी प्रथम आले आणि सातकर्णी प्रथमानंतर कसं अंधकार युग झालं, कारण योग्य शासक नव्हते. त्यानंतर हाल एक थोडा बहुत महत्त्वाचा शासक आहे, ते बी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती आहे आणि यांच्या काळात सुद्धा काय शकांसोबत काय होतं? संघर्ष सुरू होतं. ठीक आहे, त्यानंतर मग गौतमीपुत्र जेव्हा सातकर्णी आले तेव्हा त्यांनी पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा काय केलं? प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा झाले. त्यांनी पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती आणि त्यानंतर त्यांचेच मुलगा आहे वशिष्ठपुत्र पुलवामी. ठीक आहे, आणि यानंतर जे शासक झाले ते दुर्बळच ठरले, जसे शिवश्री, शिवस्कंद. ठीक आहे, यज्ञश्री सातकर्णी झाले. त्यानंतर लास्ट जे शासक झाले ते आहे पुलवामी तृतीय. अशा प्रकारे आपण सातवाहन वंशाचा अभ्यास केला. सातवाहन वंश जे आहे त्यामध्ये महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय तर पहा, त्यांनी काय केलं? भूमी अनुदानाची जी प्रथा आहे ते सुरू करण्याचे श्रेय आपण कोणाला देतो? तर सातवाहन यांना देतो. कृषीमध्ये 1/3 म्हणजे 1/6 जे भाग होता तो कर म्हणून घेतला जात होता. व्यापारही प्रगत अवस्थेत होता. सोबतच रोमन सोबत व्यापार होता आणि बंदरगाह पहा, पश्चिम दख्खनमध्ये भड्डो, सोपारा, कल्याण आणि हे बेरीगाजा जे बंदरगाह आहे ते बेरीगारा म्हणजेच भड्डोच आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हे जे आहे एकच नाव आहे दोघांचे. सातवाहन काळांची मुद्रा आपल्याला सीसामध्ये दिसते. ठीक आहे, सोन्याचे शिक्के आपल्याला दिसून येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे वशिष्ठपुत्र जे पुलवामी आहे यांच्या काळात काय अमरावती स्तूप निर्माण झाला आणि हा जो स्तूप आहे त्यांची 4 वेदी सुद्धा बनवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, आणि सातवाहन काळातील महत्त्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की अमरावती शैली. ही जी अमरावती शैली आहे त्यामध्ये आपल्याला बुद्धांच्या जीवनाची चित्र दिसतात. ठीक आहे, आणि महत्त्वाचं खूपच जास्त महत्त्वाचं म्हणजे अमरावती शैलीची जी मूर्ती आहे ते आपल्याला संगमरमर म्हणजे संगमर यापासून तयार केलेला आपल्याला दिसून येतात. हा हायली इम्पॉर्टंट आहे आणि विचारला सुद्धा गेलेला आहे. गांधार शैली, मथुरा शैली आणि अमरावती शैली ह्या तीनही शैली कसं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या ज्या मूर्ती आहे ते कशापासून बनलेल्या आहे तर पहा, अमरावती शैलीच्या ज्या मूर्ती आहे ते संगमरमर पासून बनलेल्या आहे, संगमरमर पासून. ठीक आहे, तर हे गोष्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. यानंतर आपण बघणार आहे हर्षवर्धन. ठीक आहे, हर्षवर्धन म्हणजे काय? पुष्पभूती वंश. कारण हर्षवर्धन जे आहे ते पुष्पभूती वंशाचे काय होते? ते शासक होते. त्यांचं जे वंश आहे त्याचं नाव पुष्पभूती आहे आणि संस्थापक सुद्धा पुष्पभूतीच आहे. ठीक आहे, परंतु यांच्याविषयी जे एवढी खूप जास्त माहिती आपल्याला मिळत नाही, पण संस्थापक पुष्पभूतीच आहे. आणि यांनी काय केलं? गुप्त जे वंश आहे त्यानंतर कोणाचं वंश किंवा सत्ता स्थापन झाली तर त्यानंतर थानेश्वर येथे पुष्पभूती वंशाची सत्ता स्थापन झाली आणि थानेश्वर यालाच त्यांनी काय बनवले तर राजधानी बनवले. त्यानंतर कोण आले? प्रभाकर वर्मन.
प्रभाकर वर्धन. आता प्रभाकर वर्धन जे आहे त्यांनी काय केलं, परत आपली शक्ती प्रतिष्ठा स्थापन केलं. वरून त्यांनी हुन, हरी, केशरी, सिंधुराज अशा काय उपाधी सुद्धा धारण केल्या आणि त्यांनी मोखरी सोबत वैवाहिक संबंध स्थापित केला. आणि या वैवाहिक संबंधातून समोर कनोजला कसे महत्त्व प्राप्त होते ते आपण पाहूया. ठीक आहे, पहा. जे राज्यवर्धन आहे त्यांना 3 मुलं होती. कोणती कोणती? तर सगळ्यात पहिले होते राज्यवर्धन. ठीक आहे, राज्यवर्धन होते. त्यानंतर होते प्रभाकर वर्धन, प्रभाकर वर्मन जे आहे त्यांना 3 मुले होती. पहिला आहे राज्यवर्धन, दुसरा आहे हर्षवर्धन. ठीक आहे, आणि तिसरी त्यांची मुलगी होती राज्यश्री. ठीक आहे, राज्यश्री. असे 3 त्यांचे काय संतान होते. त्यांच्या प्रभाकर वर्धन जे आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईनं सुद्धा आत्महत्या केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर सत्तेवर आले राज्यवर्धन. पण जेव्हा राज्यवर्धन सत्तेवर आले, पहा मी तुम्हाला सांगितलं की राजश्री जे आहे त्यांचा विवाह कोणासोबत झाला होता, मोखरी वंशात. ठीक आहे, हा मोखरी जे वंश आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पहा मोखरी वंशाचे कोणासोबत, तर ग्रह वर्मासोबत यांचा काय विवाह झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, मोखरी वंश जे आहे त्यांनी कन्नौज येथे काय केली होती, सत्ता स्थापन केली होती. ठीक आहे, पहा कन्नौज का बरं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण मगध साम्राज्य पाहिलं त्यामध्ये आपण पाटलीपुत्र पाहिलं की जे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, उत्तर भारतामध्ये. पण जेव्हा वेळ जात गेला त्यानुसार पाटलीपुत्राचे काय महत्त्व कमी होऊन कन्नौजला महत्त्व प्राप्त झाला. या कन्नौजसाठी समोर आपण त्रिपक्षीय संघर्ष पाहू, ज्यामध्ये आपण पाल, प्रतिहार गुज्जर आणि कोण, राष्ट्रकूट. ठीक आहे, हे तिघांमध्ये काय होईल, संघर्ष होणार. ठीक आहे, तर पहा कन्नौजवर कोणाचं, मोखरी वंशाचे शासन करीत होते आणि त्यासोबत कोणाचा विवाह झाला होता, राज्यश्रीचा. ठीक आहे, जे वर्धन वंशातील राजकुमारी होती. ठीक आहे, तर पहा जेव्हा राज्यवर्धनाचा मृत्यू झाला ना तेव्हा काय झालं, त्यानंतर प्रभाकर वर्धन जे आहे त्यांच्या मृत्यूनंतर राज्यवर्धन यांच्याकडे काय आलं, तर सत्ता आली. ठीक आहे, जेव्हा हे सिंहासनावर रूढ झाले तेव्हाच काय त्यांची बहीण जी आहे राजश्री यांना कैदेत टाकले होते आणि यांचे जे पती आहे ग्रह वर्मा यांचा हत्या करून राजश्री यांना काय केले, कैदेत टाकले होते. तर कोणी, माळवाचे नरेश जे होता देवगुप्त यांनी. ठीक आहे, यांनी काय केलं, कैदेत टाकलं. म्हणून राज्यवर्धन यांनी काय केलं, तर त्याच्यावर आक्रमण केलं. परंतु त्यात राज्यवर्धन यांचं पण हत्या झाली. ठीक आहे, त्यानंतर कोण, हर्षवर्धन आले. हर्षवर्धन आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिला काम काय केलं, तर जे मालव नरेश देवगुप्त आहे त्यांचं पण मृत्यू झालेलंच होतं. ठीक आहे, तर त्यानंतर त्यांचा जो मित्र होता बंगालचा शासक म्हणजे गोड नरेश शशांक याच्यासोबत बदला घेणं आणि दुसरं होतं राजश्री यांना घरी पुन्हा आणणं. ठीक आहे, असे 2 कार्य हर्षवर्धन यांनी राजसिंहासनावर आल्यानंतर करायचं होतं. ठीक आहे, तर पहा 1606 मध्ये जे हर्षवर्धन आहे त्यांचं काय झालं, राज्य सिंहासनावर ते रूढ झाले आणि यालाच आपण हर्ष संवत म्हणतो. ठीक आहे, हे काय आहे, हर्ष संवतची सुरुवात आहे 606. ठीक आहे, तर हर्ष संवत कधीपासून सुरू होते, तर 606 हे लक्षात घ्या. तर त्यानंतर ते थानेश्वर येथे सिंहासनावर रूढ झाले. यानंतर त्यांनी गड नरेश जे शशांक आहे त्याच्यासोबत बदला घेण्याचं त्यांनी काय ठाणलं. त्यासाठी त्यांनी काय केलं, प्लॅनिंग केली. त्यासाठी नंतर त्यांना जे कामरूप आहे, कामरूप म्हणजे काय, आताचा असम. ठीक आहे, त्याचे जे राजा आहे भास्कर वर्मांनी एक दूत पाठवलं आणि दूतांनी त्यांना हेल्प करणार, म्हणजे या दोघांमध्ये काय भास्कर वर्मा आणि हर्षवर्धन यांच्यामध्ये संधी घडून आली. ठीक आहे, संधी म्हणजे एकमेकांना त्यांनी हेल्प करायचं बा असं. त्यानंतर ते समोर गेले तेव्हा त्यांना सूचना मिळाली की जे त्यांची बहीण आहे राजश्री ते काय निघून गेली आहे, कशासाठी, तर सती जाण्यासाठी. म्हणून ते काय केले,
कुठे निघाली तर विंध्याचल येथे ते निघाली होती. म्हणून तिला सती जाण्यासाठी रोखण्यासाठी हे सुद्धा त्यांच्या पाठीमागे गेले आणि त्यांना रोखलं. त्यानंतर ते कन्नौज येथे परत आले आणि त्यानंतर जे कन्नौजची गादी आहे त्यावर त्यांनी हर्षवर्धन यांना विराजमान केले. हर्षवर्धन यांना मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं तर यांच्या सहाय्याने म्हणजे राजश्री यांच्या सहाय्याने त्यांनी शासन कारभार चालवलं. कुठलं तर कन्नौजचं. ठीक आहे. हर्षवर्धन यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे असं की त्यांनी पूर्वी अभियान चालवले, वल्लभी सोबत युद्ध केलं, सोबतच त्यांनी काश्मीर सोबत आणि पुलकेशिन द्वितीय सोबत सुद्धा हर्षवर्धन यांचं काय युद्ध झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आणि त्यांनी काश्मीर सुद्धा विजय केला. अशा प्रकारे हर्षवर्धन आहे. आणि हर्षवर्धन यांच्या दरबारी कवी कोण होते तर बाणभट्ट होते, ज्यांनी हर्षचरित्र याची रचना केल्याची दिसून येते. आणि सोबतच हर्षवर्धनच्या काळामध्ये जे चीनी यात्री वेन्सांग आहे ते आले होते आणि वेन्सांग यांनी स्वतःला शिलादित्य म्हटले आहे. ठीक आहे. ही गोष्ट महत्त्वाची ठरते. त्यांनी स्वतःला शिलादित्य असे म्हटलेले आहे. आणि सोबतच त्यांनी हर्षवर्धनच्या सेनेचा सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि हर्ष जे होते ते शिवदेवतेचे उपासक होते, म्हणजे ते शिवचे उपासक होते आणि नंतर ते बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केल्याचा आपल्याला दिसून येणार. अशा प्रकारे हर्षवर्धन आणि त्यांचे काळ आहे. अशा प्रकारे आपल्या 2 युनिट येथेच संपतात. नेक्स्ट जे क्लास होणार त्यामध्ये आपण युनिट 3 पासून सुरुवात करूया. आय होप तुम्हाला हे सगळे टॉपिक क्लिअर झाले असेल. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच लवकरात लवकर जे आहे कोर्स परचेस करा. त्यामुळे काय होणार, तुमची जी तयारी आहे त्यामध्ये आणखीनच इम्प्रूव्हमेंट होणार आणि येणाऱ्या सेट परीक्षेला तुम्ही आणखीन कॉन्फिडन्सने आणि फुल तयारीने तुम्ही कसं एक्झामला जाण आणि एक्झाम पास करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपले लेक्चर आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.